मी आज तुम्हाला अमेरिकन शाळेबद्दल एक अशी माहिती सांगणार आहे, जे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. अच्छा. तुम्हाला माहिती आहे, इथे जे हायस्कूल्स असतात, म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वीची मुलं ज्या शाळेमध्ये जातात, त्या शाळेंचे स्वतःचे प्रायव्हेट स्विमिंग पूल आहेत. तर अंशसुद्धा अशाच एका हायस्कूलमध्ये स्विमिंग शिकायला जातो. आता अंश तर हायस्कूलला नाहीये, पण तो तिथे कसा काय स्विमिंग शिकायला जातो? चला तुम्हाला दाखवते. बाय द वे, मी ही जी इन्फॉर्मेशन सांगतेय, ती पब्लिक स्कूल म्हणजे सरकारी शाळांबद्दल सांगत आहे, जिथे मुलं फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण घेतात. सायप्रस रँच हायस्कूल नावाची एक शाळा आहे आमच्या एरियामध्ये, ज्यांचं हे ॲक्वॅटिक सेंटर आहे. उजव्या बाजूला ती हायस्कूल आहे, मी पुढे दाखवेनच, पण पहिले बघूया हा स्विमिंग पूल. सरकारी शाळेचा हा एक स्विमिंग पूल आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. त्याच्यासमोरच पालकांसाठी किंवा गेस्टसाठी बसण्यासाठी जागा केलेली आहे. आणि हा स्विमिंग पूल 12ही महिने वापरता येतो, कारण की इथलं वातावरण कंट्रोल्ड आहे. म्हणजे इथे थंडीमध्ये जरी टेम्परेचर 0, 1, 2 डिग्रीपर्यंत गेलं तरीही इथे येऊन तुम्ही स्विमिंग करू शकता, कारण की ऑफकोर्स आतमध्ये टेम्परेचर कंट्रोल्ड आहे. या ॲक्वॅटिक सेंटरकडे येत असतानाचा हा पॅसेज आहे. इथे टॉयलेट्स, बाथरूम्स आणि या शाळांनी आत्तापर्यंत ज्या स्विमिंग कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं, त्यांना जे काही बक्षिसं मिळाली आहेत ते इथे ठेवण्यात आली आहेत. सो सरकारी शाळांचे स्टेट लेवल किंवा इंटरनल, लोकलसुद्धा कॉम्पिटिशन्स होत असतात आणि मग त्या कॉम्पिटिशन्समध्ये त्यांना जे प्राइजेस मिळाले ते त्यांनी इथे ठेवले आहेत. आता ही एक सरकारी शाळा आहे, तरीही एका प्रायव्हेट कंपनीला त्यांनी ही जागा थोड्या वेळासाठी भाड्याने दिलेली असते. म्हणजे ठराविक दिवसामध्ये ठराविक वेळेसाठी तिथे तुम्ही स्वतःचे स्विमिंग क्लासेस घेऊ शकता. ऑफकोर्स त्यासाठी त्या प्रायव्हेट कंपनीला शाळांना पैसे पे करावे लागतात. आता चला मी तुम्हाला दाखवते ही शाळा बाहेरून, आणि इथे अजून कोणते कोणते वेगवेगळे प्लेग्राऊंड्स आहेत. तुम्ही बघू शकता ही शाळा अगदी त्या टोकापासून या टोकापर्यंत आहे. म्हणजे ही शाळा किती मोठी असेल. आणि ह्या शाळेच्या समोरचा जो हा सगळा पटांगण तुम्हाला दिसतंय ना, हे ऑल द वे जिथपर्यंत नजर जातीये ते सगळं पार्किंग लॉट आहे. अमेरिकेमध्ये हायस्कूलला जाणारी मुलं स्वतःच्या कार घेऊन शाळेला येतात, त्यामुळे त्यांना पार्किंग बऱ्यापैकी मोठं लागतं. आता जसं पार्किंग मोठं आहे तसंच इथे खूप मोठे मोठे प्लेग्राऊंड्स आहे. त्यामध्ये सॉकरचं म्हणजे फुटबॉलचं प्लेग्राऊंड आहे, बेसबॉल, अमेरिकन फुटबॉल आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारचे असे मोठे मोठे प्लेग्राऊंड्स शाळांच्या बाजूला बघायला मिळतात. मुळात हायस्कूल अशाच ठिकाणी बांधतात जिथे असे मोठे प्लेग्राऊंड्स असतील. प्रत्येक शाळेचे असे मोठे मोठे प्लेग्राऊंड्स आहेत. ही कोणती अशी वेगळी किंवा विशेष अशी शाळा नाही आहे. प्रत्येक शाळेला असेच प्लेग्राऊंड तुम्हाला बघायला मिळतील. मुळात अमेरिकन शाळांमध्ये स्पोर्ट्सला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. सो तुम्ही या सगळ्या सुखसुविधांकडे बघून समजू शकता की अमेरिकन शाळा ज्यावेळेस बांधल्या जातात त्यावेळेस किती गोष्टींचा विचार केला जातो.